आमलकीचे प्रमुख कार्य व उपयोग याबद्दल शिकणार आहोत. आता आमलकी हे बऱ्याच व्याधीवर उपयुक्त आहे. त्यामध्ये अम्लपित्त, ऊर्ध्व रक्तपित्त, पांडुरोग, कामला, कफश प्रमेह या विकारांमध्ये आमलकीचा प्रामुख्याने उपयोग होतो व रसायन म्हणून सुद्धा आमलकीचा वापर केला जातो. दोषज्ञता म्हटलं तर आमलकी हे त्रिदोषज्ञ आहे. म्हणजे ते वाताचे पण शमन करते, पित्ताचे पण करते आणि कफाचे पण करते. तर वाताचे शमन ते त्याच्या आम्लरसामुळे, पित्ताचे शमन मधुरशीत असल्यामुळे आणि कफाचे कषाय आणि वृक्षगुणामुळे. आता त्याचे आपण स्थानिक कर्म बघणार आहोत. 10 प्रशमन करते तो चक्षु म्हणजेच आपल्या डोळ्यांसाठी आणि केसांसाठी ते उपयुक्त आहे. जे पित्तज प्रकृतीचे लोक असतात त्यामध्ये सततदाह, शिरशूल हे लक्षणे आढळतात. तर त्यामध्ये आवळ्याचा, कल्काचा किंवा स्वरसाचा लेप द्यावा. तर जर आपले केस पांढरे असतील किंवा गळत असतील तर आवळ्याच्या रसाने जर आपण केस धुतले तर ते गुणकारी ठरते. नेत्ररोगात स्वरस डोळ्यात घालावा. याबद्दल मला पण फारशी आयडिया नाही आहे. आता सपोज आपल्याला कुष्ठ झालेला आहे तर कुष्ठरोगात तीळ हे दुधाबरोबर वाटून आवळ्याच्या कल्कासोबत कुष्ठरोगात वापरावे. आता आवळ्याच्या तेलाने जर आपण अभ्यंग केला तर म्हातारपणा लवकर येत नाही म्हणतात आणि केस पण पिकत नाहीत. तर तरुण राहायचं असेल तर आवळ्याच्या तेलाने अभ्यंग करण्यास सुरुवात करा. आता आमलकीचा जो काढा आहे तो व्रणशोधन आहे आणि रोपण करणारा आहे. आता त्याचे अग्रकर्म बघूया. आमलकी हे एक उत्तम रसायन आहे. शीतवीर्याचे आहे आणि शीतवीर्य असल्यामुळेच त्याचे जे रासायन कार्य आहे ते दीर्घकाळ शरीरात टिकून राहते. त्यामुळे आपले वयाचे स्तंभन होते. म्हणजे आपले वय दिसून येत नाही. आपले वैदिक क्षमत्व वाढते. वयस्थापन यासाठी आमलकी हे द्रव्य श्रेष्ठ आहे. वाग्भटांच्या मते आमलकी आणि हरिद्रा हे 2 द्रव्य प्रमेहावर सर्वश्रेष्ठ सांगितली आहेत. आता आभ्यंतर. आम्लरसामुळे अग्निदीपन होते, रुचिकर आहे, आमपाचन आहे आणि अनुलोमन करते. त्यामुळे जर अरुची निर्माण झाली असेल, अग्निमांद्य झालं असेल, विबंध किंवा यकृत विकार असतील तर यामध्ये आमलकीचा वापर करावा. आता अम्लपित्त आणि पित्तशूलात आवळ्याचा रस आणि साखर हे जर दिले तर आम्लपित्ताची लक्षणे दूर होतात. आता आम्लपित्ताची लक्षणे काय काय असतात? क्षीरशूल होतो, भ्रम, तिमिर, छर्दी ही लक्षणे दूर होतात आणि क्षीरशूलही थांबवतो. काय काय? आवळ्याचा रस आणि साखर. ओके. देन उदररोग, उदावर्त आणि अर्श. आपल्याला माहितीच आहे की आवळा हा विरेचक म्हणून पण काम करतो. जर आपल्याला मलावष्टंभ झाला असेल तर ते मलाचे आणि वाताचे अनुलोमन करते. आता रसरक्तवह. शीत असल्यामुळे ते पित्तज्वरात उपयुक्त आहे. पित्तज, वातपित्तज आणि सन्निपातक या ज्वरात आमलकीचा क्वाथ मधाबरोबर आणि साखरेबरोबर द्यावा. आता जाईची पाने, आमलकी, मुस्ता, धन्वयास या सगळ्यांचा काढा सर्व ज्वरांवरती उपयोगी आहे. आता जीर्णज्वरात धात्रीसिद्ध घृत द्यावे असे वर्णन आलेले आहेत. कारण आवळा हा देह धातू बलवर्धक
आहे, त्यामुळे तो ज्वराचा नाश करते आणि त्रिदोषांचे शमन करते. रक्तपित्त आणि वर्णविकार. रक्तगत पित्ताच्या उष्ण व तीक्ष्ण गुणांचे शमन आवळा करतो आणि त्याचबरोबर ते रक्ताचे प्रसाधन करते आणि त्वचेचा वर्ण सुधारतो. आता कुष्ठ. कुष्ठामध्ये काय करायचंय? कुष्ठरोगामध्ये आवळा हा क्लेदाचे शोषण करते, कारण त्याच्यामध्ये कषाय रस आणि वृक्षगुण असतो. तो रक्तशुद्धीकर म्हणून पण जाणला जातो. त्यामुळे त्वचेचा वर्ण सुधारते, त्वक प्रसाधनाचे कार्य करते. त्यामुळे जर क्लेद आणि दाह असल्यास आमलकीचा वापर करावा. आता पांडुरोग कामला. पांडुरोग कामला या व्याधीमध्ये सेम पित्ताची चिकित्सा करायची. त्यामध्ये आवळ्याचा अवलेह द्यायचा. आता मेदोहमध्ये प्रमेह हा व्याधी सांगितलेला आहे. तर प्रमेह या व्याधीवर आवळा आणि हरिद्रा हे उत्तम म्हणून सांगितलेलं आहे वाघभटांनी. तर त्यामध्ये आवळ्याचा रस द्यायचा, त्याचबरोबर हरिद्राचा कल्क आणि मध हे दिल्यास मूत्राचे प्रमाण कमी होते आणि प्रमेह या व्याधीवर उपयुक्त ठरतो. आता मज्जावहमध्ये आवळा हा मेध्य, बल्य आणि ज्ञानेंद्रियाची शक्ती वाढवणारा आहे. म्हणून मस्तिष्क दौर्बल्य असल्यास किंवा आपल्याला दृष्टी नीट नसल्यास, बाबा आपले ज्ञानेंद्रिय व्यवस्थित काम करत नाही आहेत, तेव्हा आमलकीचा वापर करावा. आता शुक्रार्तवह. आमलकी हे शुक्रवर्धन करणारी आहे. आमलकीचे चूर्ण घ्यायचे, त्याच्याच आमलकीच्या स्वरसाची भावना द्यायची आणि त्याबरोबर मध, तूप किंवा साखर द्यायचे. हे दिल्यास ते उत्तम वृक्ष कार्य करते. गर्भाशय दौर्बल्य दूर करते. त्यामुळे प्रजास्थापन हे त्याचे कार्य उत्तम होते. आता प्रदर 2 प्रकारचा आहे, श्वेत आणि रक्त. आता श्वेत स्त्राव असल्यास धात्रिक वात द्यावा आणि रक्तजोनी रोग असल्यास आमलकी स्वरस खडीसाखरेबरोबर द्यावा. आता रसायन म्हणून आमलकीचे काय कार्य आहे? तो धातूंचे शोधन करते आणि कफादी दोष व मलांचे उत्सर्जन करते. सामान्य दौर्बल्यात आमलकीचा रसायन म्हणून उपयोग करावा. आवळकाठी हे काही वेगळे नसून आपले साधे आवळे घ्यायचे, ते थोडंफार उन्हात अर्धवट सुकवायचे, मग त्याच्या पाकळ्या वेगळ्या होतात. त्याच पाकळ्या वाळवून सुकवून घ्यायच्या. त्या वाळलेल्या पाकळ्यांनाच आवळकाठी म्हणतात. ते भरड स्वरूपात किंवा सूक्ष्म स्वरूपात आपण त्याचा औषधी कल्पामध्ये यूज करतो. आता याची मात्रा. आता आवळा स्वरस असेल तर 10 ते 20 मिली, चूर्ण असेल तर 1 ते 2 ग्राम. मात्रा ही जवळपास सर्व द्रव्यांच्या सेमच आहेत. आता जर आपण याचे कल्प बघायला गेलो तर च्यवनप्राश हे की आपल्याला माहितीच आहे. तो च्यवनप्राश अवलेह, धात्रीलेह, धात्री रसायन, ब्राह्म्य रसायन, आमलक्यादी चूर्ण, मोरावळा. आता आपण आमलकी आणि हिरडा यामध्ये श्रेष्ठ कुठलं हे बघू, कारण की त्याचे दोन्ही पण गुण सारखेच आहे. आता रक्तपित्त प्रमेहात आवळा उत्तम सांगितलेला आहे. विरेचनार्थ पण आवळा
उत्तम सांगितलेला आहे. आणि वृक्षामध्ये सुद्धा आवळा श्रेष्ठ सांगितलेला आहे. उलट शुक्रशाळेत हिरडा वापरू नये असे सांगण्यात आलेले आहे. आतापर्यंत आपण आवळ्याचे कार्य बघितले. आता आपण त्याचा आमयिक प्रयोग बघूया. अम्लपित्तावर मोरावळा दिल्याने पित्तशमन होऊन शरीरपुष्टी होते. आता अम्लपित्तात ताज्या आवळ्याचा रस, जिऱ्याचे चूर्ण, खडीसाखरेबरोबर दिल्यास अम्लपित्तात गुणकारी ठरते. आता खरजेवर आवळकाठी जाळून तेलात खलून लावावी. हिक्का श्वास यामध्ये आवळ्याचा रस, पिंपळी आणि मधाबरोबर द्यावा. मध आणि पिंपळी हे तरी श्वासवरती उपयुक्त आहे हे आपल्याला माहितीच आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यात एक फक्त आवळ्याचा रस ॲड करायचा. आता मूत्रपुच्छावर काय करायचे, आवळ्याचा रस आणि ऊसाचा रस एकत्र करून द्यायचे. प्रमेहावर जसं आपल्याला आधीच्या याच्यात पण आलेलं आहे, आवळ्याचा रस हरिद्राचूर्ण मधाबरोबर द्यावा. अम्लपित्तावर सुवर्ण सूतशेखर मोरावळ्याबरोबर किंवा केळीच्या कांडाच्या रसाबरोबर आवळकाठीचे चूर्ण द्यावे. शुक्रवृद्धीसाठी आवळ्याचा रस आणि तूप एकत्र करून द्यावे. जे आपण बघितलं होतं शुक्रवृद्धीसाठी त्याच्यामध्ये साखर आणि मध हे पण होतं. आता लहान मुलांच्या अतिसारात आवळकाठी, बाळ, हिरडे, चित्रक, पिंपळी व पादेलोण यांचे चूर्ण रोज 2 वेळा द्यावे. आता भेसळ म्हणून आमलकीमध्ये कोहळा आणि दुधी भोपळा वापरला जातो. आता रिसर्च अपडेट. आवळा हा अँटी इन्फ्लॅमेटरी आहे, अँटीऑक्सिडंट आहे, इम्युनोमॉड्युलेटरी ॲक्टिव्हिटी शो करणारा आहे, अँटीमायक्रोबियल आहे, हायपोलिपिडेमिक आहे, अँटीट्युसिव्ह आहे, गॅस्ट्रोप्रोटेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी आहे, नंतर अँटी अल्सर ॲक्टिव्हिटी, अँटी कॅन्सर, अँटी ट्युमर, अँटी जिनोटॉक्झिक अँड अँटी कार्सिनोजेनिक इफेक्ट शो करणारा आहे. सो आपला आवळा इथे संपलेला आहे. थँक्यू.